हाय एव्हरीवन, व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही बघितलं सकाळपासून भरपूर पाऊस येत आहे. तर आमच्या इथे वटपौर्णिमेच्या दिवशी दिवसभर हा पाऊस चालूच होता. अजिबात स्टॉप झालेला नव्हता. एक 5-10 मिनिट स्टॉप होत होता, त्यानंतर परत हा पाऊस सुरू होत होता. तर तुमच्या इथेही हा पाऊस असाच चालू होता की नाही हे कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर तुम्ही बघितलं भरपूर मोठं असं वडाचं झाड आहे. हे बघा, इथेही तुम्ही बघू शकता खूप मोठं वडाचं झाड आहे. आणि त्यानंतर जे काही वडाची पूजा करण्यासाठी साहित्य लागतं ते साहित्यही तुमच्यासोबत शेअर केलं. आता मम्मी इथे झाडाला प्रदक्षिणा घालत आहेत. आता या प्रदक्षिणा 7 वेळा, 11 वेळा किंवा 21 वेळा घालायच्या असतात. तर अशा प्रकारे मम्मीने इथे 7 वेळा प्रदक्षिणा घालून घेतल्या. वटपौर्णिमा सेलिब्रेशन का करतात हे तुमच्यासोबत शेअर करते. तर ज्या मॅरिड वुमेन असतात ते त्यांच्या हजबंडच्या दीर्घायुष्यासाठी किंवा त्यांना उत्तम आरोग्य लाभण्यासाठी ही पूजा करतात. पौराणिक कथेमध्ये असंही सांगितलेलं आहे की सावित्रीने तिच्या बुद्धीच्या बळावर यमराजाकडून सत्यवानाचे प्राण मिळवले होते. त्यामुळे ही पूजा केली जाते आणि त्यामागचं रिझन म्हणजे सावित्रीचं सत्यवानावरचं प्रेम किंवा त्याच्या दीर्घायुष्यासाठी तिने जे काही प्रार्थना केली होती त्याचं फळ वडाची पूजा करून भेटलेलं होतं. त्यामुळे आजपर्यंत सर्वजण वडाची पूजा करतात वटपौर्णिमेच्या दिवशी आणि आपल्या हजबंडसाठी दीर्घायुष्य मागतात आणि त्यांचं उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतात. तर ही छोटीशी अशी वटसावित्रीची कथा आहे. तर तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलीच असेल कथा, तरीही तुमच्यासोबत ही शेअर केलेली आहे. तर आता इथे मम्मीची पूजा करून झाली आणि झाड बघा किती छान एकदम स्टेबल आहे, स्थिर आहे. तर अशीच प्रार्थना करतात सगळ्या वुमन्स त्यांच्या हजबंडसाठी, असंच त्यांनाही आयुष्य लाभावं यासाठी. तर इथे पूजा करून झाली, बाकीच्याही लेडीज आल्या होत्या तर त्यांचंही पूजा झाली आणि ते एकमेकांना हळदी कुंकू वगैरे असं सगळं काही लावून घेत होत्या. सगळ्यांची पूजा झाली, त्यानंतर थोडंसं फोटो सेशन केलं आणि घरी आल्यानंतर मम्मी आणि आजीनीही एकमेकांना हळदी कुंकू लावून प्रसाद ते दिला. आता आजी आली नव्हती कारण आजीचा पाय दुखतो, त्यामुळे आजी आली नव्हती. तर अशा प्रकारे मम्मीने वटसावित्रीची पूजा केली. तुम्हीही वटसावित्रीची पूजा केली की नाही आणि कशा प्रकारे केली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. वटसावित्रीची पूजा झाल्यानंतर घरी आल्यानंतर पुन्हा जोरात पाऊस सुरू झाला. तुम्ही पाऊस बघू शकता. सगळीकडे आमच्या इथे चिखल झालेला आहे, पाणी पाणी झालेलं आहे. एवढा पाऊस कंटिन्युअसली चालूच होता दिवसभर आणि आमची विराही शाळेतून येताना भिजत आली, पूर्ण भिजलेली होती. तेही तुमच्यासोबत थोड्याच वेळात शेअर करणार आहे. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा. आमची विरा बघा एकदम भिजली आहे कारण पाऊस दिवसभर चालू होता. संध्याकाळचे 5 वाजले आहे तरीही पाऊस सुरूच आहेत. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.